नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। काय झालं मला तुझ्यावर नेमकं काय घडलंय, काय प्रकार झालाय? मी राहणार वसई, चेतन कांतीलाल पाटील, तालुका वाडा, गाव भावेघर यांच्याबरोबर माझी मैत्रीण होती। मैत्रीनंतर आम्ही 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये आलो। रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर मी त्याच्याशी लग्नाची मागणी घातली। लग्नाची मागणी घातल्यानंतर ह्यांनी मला थोडा टाइम दिले होते। थोड्या टाइम नंतर मी परत त्याच्याशी विचार केले की लग्नाचं कसं काय आहे। मग त्यांनी मला अजून 1 वर्ष थांबायला सांगितलं। नंतर आम्ही 1 वर्ष थांबून सगळ्या गोष्टी घरापर्यंत मागणी केली। येऊन मागणी केल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी मी लई सिरियस झाले होते रिलेशनशिपमध्ये। तर त्याच्याशी विचार वगैरे सगळ्या गोष्टी करून त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, आपण 1 वर्षात मी सेटल होतो, सेटल झाल्यानंतर आपण लग्न करू। लग्न सगळ्या गोष्टी बोलणं झाल्यानंतर ह्यांनी मला मध्ये एक विषय टाकला की घरी म्हणजे थोडासा इश्यू झालेला आहे की त्याच्या आईला बरं नाहीये। तर मी बोलले की सडनली काय झालं? तर तो बोलतोय की पायाचं त्यांचं ऑपरेशन करावं लागेल, तर त्याच्याकडे फायनान्शियली इश्यू होता। तर मी त्याला हो बोलले की हो ठीक आहे, किती हेल्प लागेल? तर त्यांनी मला सांगितलं की 3.5 लाख रुपयाची मला आर्थिक 3.5 लाख रुपये आपण कशा पद्धतीने कर्ज काढले, कशा पद्धतीने? सर, मी हे कर्ज काढले होते बँके थ्रू। कर्ज काढल्यानंतर मी त्याला अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले होते। पुढे काय झालं? पुढे काय झालं की म्हणजे मला ह्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या। लोन घेण्याआधी सांगितला की तुम्हाला कर्ज काढून दे, आपण काय असेल तर हप्ते भरून 6 महिने हप्ते भरून लोन सेटलमेंट करून टाकू, असं झालं। मग लोन सेटलमेंट न होता ह्यांनी 1 वर्ष पूर्ण कंटिन्यूली माझ्याशी हप्ते भरायला लागला। हप्ते टाकत मी बँकेला 11 हप्ते मिनिमम भरले होते। मग 2025 एप्रिलला ह्यांनी लास्ट हप्ता भरला। त्यानंतर माझी एवढी सॅलरी नव्हती, तर मला बँकने प्रेशराईज करायला लागले। त्यानंतरचे 5-6 महिने जे मी एक्स्ट्रा भरले होते सगळ्यांकडून उसनं घेतले होते। त्यानंतरही मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला होता, तरी हा मला बोलतो की मी एकही हप्ते भरणार नाही आहे आणि तुझ्याशी लग्नही करणार नाही आहे। त्यानंतर हे सगळ्या गोष्टी मला लाईटली वाटायला लागला। नंतर मला भेटून सगळ्या गोष्टी सांगतो आहे की नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तुझ्याबरोबर मी सिरियस आहे। सगळ्या गोष्टीत मी परतही त्याच्याने इमोशनल मी पण परत पाहून गेले होते। पुढे काय झालं? पुढे असं झालं, विषय 2-3 दिवस असंच गेले। 4-5 दिवस आम्ही रेग्युलर होतो। काही दिवसांनी मला माहिती पडतोय की त्याचं लग्न झालेलं आहे। इव्हन मला माहिती नव्हतं की ह्याचं लग्न झालंय। हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मला समजतं की लग्न झालंय, नंतर आहे 1 वर्षाचा मुलगा आहे ह्याला। मी लय डिप्रेशनमध्ये होती। कधी विचार करता तरी मी त्याला टाइम दिले। मी सगळ्या गोष्टी त्याला क्लिअर केले, बघ बाबा तुझं आयुष्य आहे, तू तुझा रस्ते, मी माझा रस्ते, कारण की मी पडू शकणार नाही, मला कोणाचं घर तोडायचं नाहीये। हेही त्यांनी एक्सेप्ट करताना मला सांगितलं ठीक आहे, मी तुझे पैसे भरून टाकेन, तुझं लोन लवकरात लवकर क्लिअर करून टाकेन। होता 2025 संपायला आला, तरी हा एकही हप्ता अजून भरलेला नाहीये। बँकेतून मला डिप्रेस होतोय, घरातून मलाही डिप्रेस होतोय। नंतर मला असं झालं की मी मरून जावं। एकदम म्हणजे एवढे डिप्रेसमध्ये होती की मला सुचतच होतं की मी नक्की काय करावं। नंतर मला आपलं नारी फाउंडेशनमध्ये राजल नाईक मॅडम आहेत, त्यांच्याशी मला मदत मिळाली। त्यांनी मला कोऑपरेट केले, सपोर्ट केले, त्यांनी मला मार्ग दाखवला। मला जसं वाटलं की हां, मला मॅडमची आर्थिक मदत भेटत आहेत, सगळ्या गोष्टीची मदत भेटत आहेत, त्यांनी मला इथे येऊन पोलिसांबद्दल सांगितलं। मग मला पोलीस टीममधून सगळ्या गोष्टीचं मला मदत भेटली। त्यानंतर मी त्याच्यावर FIR गुन्हा दाखल केला। तरीही त्याला मी सकाळी त्याला फोन केला होता सांगण्याने की चला सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून टाकेल, तरी हा मुलगा मला धमकी देतोय ठीक आहे, तुला पोलीस स्टेशनला जायचं तर तू जाऊ शकते। माझं एकच म्हणणं आहे, जरी प्रेम होत असेल तर प्रेम करा, बट अशा अनबिलिव्हेबल पर्सनवर तुम्ही कधीही विसरून त्याच्याशी न चौकशी करून त्याच्याही प्रेमावर भरोसा करू नका। आता काय मागणी आहे प्रशासनाकडे, तुमचं काय नक्की? मला न्याय मिळावा। जे 3 वर्ष जे मी खचत आले, फ्रस्ट्रेशन होते, मेंटली हरेस्ट होते, फिजिकली हरेस्ट होते, फायनान्शियली हरेस्ट होते, ह्या सगळ्या गोष्टीतून मला बाहेर यायचं आहे। कोर्टातून मला एवढंच मान्य आहे की मला न्याय मिळावं, त्यांनी मला जेवढं त्रास दिलाय त्याच्याहून डबल त्रास त्याला व्हावं।